मित्रांनो, रोमन साम्राज्याशी डायरेक्ट जागतिक दर्जाचे संबंध असणारं मराठवाड्यातील हे गाव, जे की 2,500 ते 3,000 वर्षापासूनचा आपला इतिहास अबाधित ठेवून आहे. एक वेळेस भूकंपामध्ये तर 2-3 वेळेस पुरामध्ये वाहून गेलेलं गाव, जे की विविध धर्मांनी नटलेलं गाव आहे. या ठिकाणी आपल्याला बौद्ध स्तूप, त्याच्यानंतर मंदिरं, जैन मंदिरं अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती धर्म आणि पंथांचे आपल्याला राहिलेले काही अस्तित्व आढळतात. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावामध्ये. तेर गावामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही पाण्यावर तरंगणारी वीट दिसते. अशा पद्धतीचा इतिहास जो की तुम्ही कधी विचार नाही केला. मित्रांनो, या ठिकाणी अशी परिषद बनली ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव होते त्यावेळेस त्यांच्या ज्या धर्मसभा व्हायच्या ते या ठिकाणी झालेली पहिली धर्मसभा, ज्याच्यामध्ये संत नामदेव महाराज नाराज होऊन या ठिकाणून निघून गेले होते. नंतर त्याच नामदेव महाराजांनी गोरोबा काका यांच्या जीवनावरती माहितीपट लिहिला. मित्रांनो, अशा पद्धतीचं सुंदर आणि जबरदस्त आकर्षक असणारं जे की जागतिक लेवलला नाव होऊन गेलं ते म्हणजे तेर. दक्षिण भारतामध्ये मिळणाऱ्या कच्च्या मालाचं तेर या गावामध्ये जबरदस्त पद्धतीचं काम व्हायचं आणि ज्या बनलेल्या वस्तू आहेत त्या संपूर्ण जागतिक बाजारपेठेपर्यंत जायच्या. मित्रांनो, 7 वाहनांची आर्थिक राजधानी म्हणून तेर या गावाचा नामोल्लेख आपल्याला आढळतो. या ठिकाणी जे मंदिर आहे हे गजपृष्ठाकार मंदिर असून त्रिविक्रमाचं मंदिर आहे. या ठिकाणची जी मूर्ती आहे एवढी भव्य आहे, जर माणूस एकला गेला तर कसल्याही पद्धतीनं घाबरल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणची माझी अनुभूती तर खूपच जास्त वेगळी होती. माझ्या हृदयाची धडधड त्यावेळेस वाढली ज्यावेळेस मी ही एवढी मोठी मूर्ती पाहिली. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची मूर्ती पाहताना माझी त्रेधा तिरपट झाली. वातावरण मात्र एवढं काम होतं की या ठिकाणी बसून जर आपण ओमचा जाप केला तर खरंच आपल्याला महादेव प्रसन्न होतो का काय अशा पद्धतीचं वातावरण होतं. मित्रांनो, मी बालाजी मुंडे आणि तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. गजपृष्ठाकार म्हणजेच हत्तीच्या पाठीसारखी ही सुंदर पद्धतीची रचना हे मंदिर आहे. आंध्र प्रदेशामध्ये सेम अशाच पद्धतीचं सेम हुबेहूब मंदिर आहे. काही ठिकाणी याला स्तूप म्हणून मान्यता आहे तर काही ठिकाणी हे मंदिर म्हणून मान्यता आहे. तर अशा पद्धतीचं मंदिर जे की स्तूप असेल किंवा मंदिर असेल, परंतु आपल्या पूर्वजांची ठेव आहे आणि याचं जे जतन झालेलं आहे ते एकदम वाखाणण्याजोगं आहे. कित्येक आक्रमणं झाले असतील, परंतु या ठिकाणी ह्याची तेर गावातील जे रहिवाशांनी काळजी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. आणि हा सुंदर पद्धतीचा वारसा येणाऱ्या पिढीला पाहण्यासाठी दिमाखात उभा आहे. हे पाहून खूपच भारी वाटलं. मित्रांनो, या ठिकाणी एक दगड होता जो की खूप सुंदर होता, ज्याला मी वाजवत असताना त्याचा आवाज टन टन अशा पद्धतीने येत होता. मी बालाजी मुंडे आज आलेलो आहे तेर या गावामध्ये. 2,500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त इतिहास असणारं आणि 7 वाहनांची राजधानी, आर्थिक राजधानी असणारं. मेन राजधानी पैठण या ठिकाणी होती, परंतु जी राजधानी आहे दुसरी आर्थिक राजधानी ती या ठिकाणी होती. या गावामधून आंतरराष्ट्रीय लेवलला इजिप्त या ठिकाणापर्यंत व्यापार होत असे. हस्तदंती म्हणजे हत्तीचे जे दाता आहेत त्याच्यावरती बनवलेल्या आकृत्या किंवा मग मूर्त्या या ठिकाणच्या खूप फेमस होत्या. चला आपण जाऊयात आता तिकडं. हे पहा, हे जे आहे गोड मंदिर हे बुद्ध स्तूपासारखं दिसत आहे. गजपृष्ठ आकार पद्धतीचं हे मंदिर आहे. आतमध्ये विष्णूची मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे. पाहिल्याच्या नंतर मी तर घाबरलो होतो, म्हणजे असं इतकी मोठी मूर्ती आहे त्या ठिकाणी.